आपण देवाला नमस्कार का करतो? नमस्कार, मी आहे राहुल आणि तुम्ही पाहतायत भक्तिकोश. आपण रोज देवासमोर उभं राहतो, हात जोडतो, डोकं झुकवतो आणि म्हणतो नमस्कार. पण कधी विचार केलाय का आपण देवाला नमस्कार का करतो? आपण आईवडिलांना नमस्कार करतो, गुरूंना नमस्कार करतो, मोठ्यांना नमस्कार करतो, पण देवाला नमस्कार करणं यामागे फक्त आदर आहे का, की अजून काही खोल अर्थ आहे? आज आपण याचं उत्तर शोधणार आहे. तर सुरुवातीला बघूया नमस्कार म्हणजे नेमकं काय. सहजपणे असा हात जोडून आपण नमस्कार करतो. नमस्कार हा शब्द दोन भागांनी बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे मी नतमस्तक आहे किंवा मी नतमस्तक होतो. नमस्कार म्हणजे आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून समोरच्याच्या प्रती आदर व्यक्त करणं होय. बरं, आपण नमस्कार कोणाकोणाला करतो आणि मुख्य म्हणजे का करतो? तर आपण नमस्कार करतो आई वडिलांना, कारण त्यांनी आपल्याला जन्म दिलाय, ते आपलं पालन पोषण करतात. आणि नमस्कार करतो आपल्या गुरूंना, कारण त्यांनी आपल्याला ज्ञान दिलंय. आपण नमस्कार करतो मोठ्या माणसांना त्यांच्या अनुभवासाठी. आणि आपण नमस्कार करतो देवाला, कारण तो या सगळ्यांचा मुख्य स्रोत आहे. बरं, देवाला नमस्कार का करतो आपण? देवाला नमस्कार करणं म्हणजे व्यक्त करणं, आपल्या चुकांची कबुली देणं, मार्गदर्शन मागणं, कृतज्ञता व्यक्त करणं आणि मन शांत करणं. जेव्हा आपण देवासमोर नतमस्तक होतो तेव्हा आपण आपला अहंकार कमी करतो, आणि जिथे अहंकार कमी होतो तिथे शांतता वाढते. आता बघूया नमस्कार केल्यामुळे नक्की काय होतं. मन शांत होतं, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, आपला इगो कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःला आठवण करून देतो की आपण सगळ्यांपेक्षा मोठे नाहीत. आता बघूया नमस्काराचे वेगवेगळे प्रकार. आपल्या संस्कृतीत नमस्काराचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक म्हणजे अंजली मुद्रा, म्हणजे हात जोडणे. हा नमस्कार सर्वसाधारणपणे आपण जास्त वापरतो. याचा उपयोग आपल्या शरीरातील एनर्जी बॅलन्स करण्यासाठी होतो. त्यानंतर आहे पंचांग नमस्कार. पंचांग नमस्कार म्हणजे काय, तर दोन हात, दोन गुडघे आणि डोकं जमिनीला स्पर्श करून नमस्कार करणं, जो अधिक विनम्रता दर्शवतो. त्यानंतर आहे साष्टांग दंडवत. पूर्ण शरीर जमिनीवर टेकवून आपण जो नमस्कार करतो त्याला साष्टांग दंडवत म्हणतात. साष्टांग दंडवत म्हणजे मी माझं पूर्णपणे समर्पण दर्शवतो. सर्व नमस्कारांच्या मागे एकच मूळ भावना आहे आणि ती म्हणजे समर्पण. आपल्या वेदांमध्ये नमस्काराविषयी काय सांगितलंय बरं? तर वेदांमध्ये सांगितलंय की नमस्ते किंवा नमस्कार म्हणजे तुझ्यातील दिव्य शक्तीला माझा नमस्कार आहे. म्हणजेच आपण देवाला नमस्कार करताना फक्त बाहेरच्या देवाला नाही, तर आपल्या आतल्या देवत्वालाही नमस्कार करतो. आता बघूया नमस्काराविषयी सायन्स काय सांगतं. तर दोन्ही हात जोडल्यावर आपल्या शरीरातील नर्व पॉइंट्स ऍक्टिव्हेट होतात. डोकं झुकवल्यावर इगो कंट्रोल होतो आणि आपलं माइंड काम होतं. नमस्कार करताना फोकस वाढतो. म्हणजेच नमस्कार हा सायन्स प्लस स्पिरिच्युअलिटीचा सुंदर संगम आहे. बरं, मॉडर्न लाईफमध्ये याचा काय मिनिंग आहे बरं? तर आजच्या काळात नमस्कार करणं का महत्वाचं आहे? नमस्कार रिस्पेक्ट शिकवतो. नमस्कार ह्युमॅनिटी वाढवतो. नमस्कार रिलेशनशिप्स मजबूत करतो आणि आपल्याला ग्राउंडेड ठेवतो, म्हणजे जमिनीवर ठेवतो. लक्षात घ्या, नमस्कार हा फक्त एक गेस्चर नाही आहे, तर ती एक भावना आहे. तो आपल्याला शिकवतो नम्रता, कृतज्ञता आणि समर्पण. म्हणूनच पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही देवाला नमस्कार कराल, फक्त हात जोडू नका, अगदी मन सुद्धा त्या हातांसोबत जोडून नमस्कार करा. तर मी राहुल आणि तुम्ही पाहत आहात भक्तिकोश. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भक्तिकोशला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात एका नवीन प्रश्नासोबत. तोपर्यंत धन्यवाद. आपली मौल्यवान कमेंट द्यायला अजिबात विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.